शिक्षणाचे आराध्य दैवत आपण गणपती असे संबोधतो म्हणतो। आणि गणपतीची कहाणी जर विचारायला गेला तर मुंडी वगैरे 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 सगळं माहिती आहे। पण तेव्हा त्यांची मान कापण्यात आली होती तेव्हा त्यांना गज आनन हे नाव पडलं। कशामुळे पडलं? कारण गज हत्ती, हत्तीचं मुख जेव्हा गणपती त्या बाळाला लावण्यात आलं तेव्हापासनं ते गजानन झाले। आता हे अध्यात्म आहे, पौराणिक आहे का वैज्ञानिक आहे हे आपल्यासारख्या विद्यार्थ्यांनी सदसद विवेक बुद्धीने तपासून पाहायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला काही करता येतं का ते पाहायचं आहे। आणि त्याचे करता येणं जे प्रकार आहे ना त्याला म्हणतात आनंद यात्रा, आनंदाचा प्रवास, सुखाचा प्रवास। आणि त्या सुखाचा प्रवास घेऊन येत आहेत आदरणीय श्री दिवाकर चौधरी सर। आपल्या सर्वांसाठी अवयवदान एक आनंद यात्रा। सन्माननीय दिवाकर चौधरी सर। दिल जलाने से जलता नहीं। तुझी जागा पक्की है का? दिल जलाने से जलता नहीं, फूल खिलाने से खिलता नहीं। दिल जलाने से जलता नहीं, फूल खिलाने से खिलता नहीं। रो रो के प्यार मांगने वाले प्यार मांगने से मिलता नहीं। कसं असतं बघा, एक वय असतं आणि त्या वयात त्या गोष्टी केल्याच पाहिजेत। मी तुमच्या बाजूने बरं का, काळजी करू नका। मी तुमच्या बाजूने आहे परंतु यांच्या पालकांच्या बाजूने आहे। एकच व्यक्ती एका ठिकाणी वेगळा असतो, एका ठिकाणी वेगळा असतो। ते मानसिकता असते, ती जबाबदारी असते आणि आयुष्य असंच असते मित्रांनो। अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी सरांनी सांगितल्या, कांबळे सरांनी सांगितल्या आणि प्रत्येक गोष्टीमध्ये खऱ्या अर्थानं अंधश्रद्धा निर्मूलनाचा एक भावार्थ होता। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर सरांसाठी। टाळ्या वाजवा म्हटलं ना तर मनातून वाजवायला पाहिजे। बरं नाही वाजलं तर काय होतं सांगू का तुम्हाला? पुढचा जन्म फक्त टाळ्या वाजवण्यासाठी मिळतो। हे बदललं प्लीज। धूप सूरज से होती है, तपना जमीन को पड़ता है। बाबा, धूप सूरज से होती है, तपना जमीन को पड़ता है। मोहब्बत आंखों से होती है, तड़पना दिल को पड़ता है। इकडून का रिस्पॉन्सच नाहीये, बिल्कुलच नाही। ये दिल किसी की याद में इतना बेकरार क्यों? ये दिल किसी की याद में इतना बेकरार क्यों? जिसने तुझे भुला दिया उसका इंतजार क्यों? मित्रांनो, जे कोणी दिवाकर चौधरी येणार होते, कुठे सर, कुठे आहेत? चुकीच्या माणसाला उभं केलं आणि सर निघून गेलेत बघा। हे तर सरांसाठी जोरदार टाळ्या प्लीज, जोरदार टाळ्या। नजरबाज ने नजर सनम को नजर उठाकर नजर से देखा। नजर मिली जब नजर सनम से, नजर झुकाकर नजर से देखा। मुलांचं कसं असतं बघा माहितीये का, की मुलं प्रचंड परेशान असतात बिचारे। कारण कसं असतं की निसर्गतः मुलांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे सगळ्याच प्रकारचं, बरोबर आहे, निसर्गतः। आणि मुलींचं कसं असतं की त्यांना प्रत्येक ठिकाणी आई वडील भाऊ बहीण काका काकू हे ते सगळे सांगत असतात की असं करू नको, तसं करू नको, हे करू नको, ते करू नको, हे कपडे घालू नको, ते कपडे घालू नको, हे डोक्याला लावू नको, ते डोक्याला लावू नको। इकडे डोकंच नसतं, लावायची काही गरजच नसते। आणि जेव्हा आपल्याला डोक्याची जास्त गरज पडत नाही तेव्हा साधारणपणे आपली कामं सुसह्यपणे चांगल्या प्रकारे होतात। आयुष्य फार सुंदर आहे, फार मस्त आहे। या आयुष्याला कसं सजवायचं, कसं बनवायचं, कसं घडवायचं
हे आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणून जीवनाकडे जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे हे अनेक जण आपल्याला सांगतात. मी सुरुवातीला तुम्हाला सांगतो, मी काय फार हुशार आहे अशातला प्रकार तुम्ही नाही म्हणत राहा. मी काय फार हुशार आहे असा प्रकार, तुमच्यापेक्षा जास्त अक्कल मला आहे असा काही प्रकार, असं काहीच नाही. फक्त एवढंच आहे की एक वाटतं काहीतरी सांगितलं पाहिजे, काहीतरी बोललं पाहिजे. आता ते अवयवदान लिहिलं बघा इथं. आता मी जे तुम्हाला आत्ता बोललो, काही संबंध होता अवयवदानाचा? काही नाही. होता का? होता का? नव्हता ना? हां. आता मी तुम्हाला सांगतोय तोच शेर मी परत तुम्हाला सांगतोय, त्यामध्ये कोणता ऑर्गन सापडतो तुम्ही मला सांगायचं. दिल जलाने से जलता नहीं, फूल खिलाने से खिलता नहीं, रो रो के प्यार मांगने वाले प्यार मांगने से मिलता नहीं. कोणता ऑर्गन कोण सांगते प्लीज? कोण सांगते? हात वर करा, हात वर सांगा. हृदय. सांभाळून बस बर काय, ते हृदय टुमकून उडवर इकडून जाऊन बसल. नजर बाज ने नजर सनम को नजर उठाकर नजर से देखा, नजर मिली जब नजर सनम से नजर झुकाकर नजर से देखा. कोणता ऑर्गन आहे? कोणता आहे? डोळे. एक एक ऑर्गन आपण या ठिकाणी सांगत आहोत. आपण हा जो विषय आहे, हा विषय जो का आहे तो विषय एवढा 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 क्लिष्ट करून टाकलाय लोकांनी की बाबा रे याच्यावर बोलूच नये, याच्यावर चर्चा करूच नये. पण मला तुम्ही सांगा, एखादं बी जोपर्यंत जमिनीमध्ये रुतल्या जाणार नाही, लावल्या जाणार नाही, तोपर्यंत झाड उगेल का? हो नाही. तसं आहे हा विषय जो अवयवदानाचा आहे तो एवढा क्लिष्ट करून टाकला लोकांनी की आपण त्याकडे अतिशय भीतीनं पाहतो. मित्रांनो, मी दुसरं तुम्हाला शेर सांग, धूप सूरज से होती है तपना जमीन को पड़ता है, धूप सूरज से होती है तपना जमीन को पड़ता है, मोहब्बत आंखों से होती है तड़पना. काय पाठांतर रे माय, मी 8 दिवस झाले पाठ करा, अजून झालं नाही मला. तड़पना दिल को पड़ता है. कोणता कोणता ऑर्गन आहे प्लीज कोण सांगते? धूप सूरज से होती है तपना जमीन को पड़ता है, मोहब्बत आंखों से होती है तड़पना दिल का पड़ता है. काय हुशार आहे माय, माय म्हणलं. सांगा ऑर्गन सांगा प्लीज. हृदय आणि डोळे. आपण आपलं हृदय दान करू शकतो, आपण आपले डोळे दान करू शकतो, आपण अनेक आपल्या ऑर्गनचं दान करू शकतो. फक्त आपली इच्छा लागते. काय लागते? इच्छा लागते. काय लागते? इच्छा लागते. पण काय झालं माहितीये का की हा विषय असं कडक शब्दात सांगितलेला आहे. जसं आपल्या इथं जास्त कडक असतं की नाही, म्हणजे सगळंच ग्रामीण तंत्रनिकेतनमध्ये जितकं आपली शिस्त असते, या शिस्तीला सलाम आमचा. इथं जोरदार टाळा प्लीज, जोरदार टाळा, जोरदार टाळा, जोरदार टाळा. तुम्हाला ग्रामीण तंत्रनिकेतनच्या शिस्तीची आठवण तुम्ही जेव्हा बाप होताल, तुम्ही जेव्हा आई होताल, तुमचे लेकरं जेव्हा मोठे होतील, तेव्हा या शिस्तीची आठवण तुम्हाला येणार आहे. त्यावेळेला येणार. आज याचं महत्व पटणार नाहीये, आज नको नकोसं वाटणार आहे. विजय पवार सर भेटले का? नको रे, इकडून नको, इकडून जाऊ, इकडून जाऊ, इकडून चल, इकडून चल, इकडून चल, इकडून चल. सर तिकडे येतं. देऊळगावकर सर आहेत का? नाही, इकडून चल, इकडून जे तिकडे देऊळगावकर सर आहेत. बरं सर आहेत का? तिकडून चल, नकोच समोर. ही जी शिस्त आहे ना, ही शिस्त तुम्हाला आयुष्याला खऱ्या अर्थानं आकार देणारी आहे. तसंच जेवढं कठोरपणे आपण या विषयावरती बोलूत, अवयवदानावरती, तेवढा तो विषय क्लिष्ट वाटणार आहे. पण हा विषय क्लिष्ट नाहीये. हा विषय खूप चांगला आहे, हा विषय खूप गोड आहे, हा विषय खूप आनंददायी आहे. हे मी तुम्हाला आवर्जून सांगतोय. मी काय गाण्याच्या क्लिप तुम्हाला ऐकवतोय. बरं, ही शेरोशायरी सांगणं, ही गाण्याची क्लिप ऐकवणं, यामागे उद्देश दुसरा काहीच नाही बरं काय. जगदंबे सर,
दिले साथी सर तुम्ही लावा दिले सर. यामध्ये उद्देश काहीच नाहीये. उद्देश हा आहे की आई आपल्या लेकराला त्याचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून, त्याची आलेली ताप कमी व्हावी म्हणून त्याला गोळी देते. आणि गोळी देत असताना त्या चमच्यामध्ये अगोदर साखर घेते, त्याला दाखवते, ती साखर परत डब्यात टाकते, गोळी घेते, तर बारीक चुरा करते, चमच्यामध्ये टाकते, त्यात थोडंसं पाणी टाकते आणि म्हणते ही गोळी घे, नंतर तुला मी साखर खाऊ घालते. हाच माझा उद्देश आहे. तुमच्या या पूर्ण या विषयामध्ये कुठेही ज्या शब्दाची आपल्याला भीती वाटते तो शब्द कुठेच येणार नाही, कुठेच बिलकुल. परंतु ते काहीही न सांगता, थोडं अतिशय गंभीर होऊन न सांगता तोच विषय सामान्यपणे साधेपणाने कसा घेता येईल हा प्रयत्न माझा आहे. तुम्हा सर्वांना मी पुनश्चिकवार वंदन करतोय आणि जाऊयात पुढच्या विषयाकडे. एक गाण्याची एक ओळ आहे, 4 ओळी आहेत, ते आपण ऐकूयात आणि तुम्ही ओळखायचा या याच्यामध्ये ऑर्गन कोणता आहे. पहिल्या गाण्यामध्ये ऑर्गन कोणता आहे, पूर्ण गाणं नाही बरं का, थोडंसं कोंचम. दुसऱ्या गाण्यामध्ये कोणता ऑर्गन आहे, तिसऱ्या गाण्यात कोणता ऑर्गन आहे, तिसऱ्या गाण्यातला ऑर्गन हा पण आपल्याला ओळखायचा. तत्पूर्वी आता आपण हृदय घेतलं, आता आपण डोळे घेतले. मला सांगा तुम्ही, आज तुझं वय काय रे पिंट्या? हा किती? 22? नक्की? बरं, मग 21ची पाहायला की 20ची पाहायला? त्याचं लक्षच नाही. लॉटरी लागली होती खरं पाहिलं तर, अजून काय त्यानं पाहायला सुरू केलेलं नाही आहे. लवकर पाहायला चालू कर. तर नाही, सध्या मिळणं झालंय बापू, लय अवघड झालं रे लग्नाचं. तुला काय सांगू, आता आत्तापासून बघितला तर काही 4-8 वर्षात लागल नंबर आपला. मुलाला लवकर कामाला लागायचं सध्या, कारण फार प्रचंड मागणी वाढलेली आहे बाबा. खरंच एक काळ होता की मुलींचे बाप फिरत होते. एक काळ आता असा आला, मुलीचा बाप मस्तपैकी असा सोफ्यावरती बसतोय. फ्लॅट आहे का पुण्याला? नाही. जमीन आहे का नांदेडला? नाही. ही कंडिशन आहे भाऊ, लय अवघड झाला आता. आतापासून बघा 22 आहे ना. यस, बिचारा इतकं गंभीर झालं, मी ते काळजी करू नको. नाही, मग मला सांग, माझ्याकडे खूप कॉन्टॅक्ट आहेत, बिलकुल टेन्शन घेऊ नको. आणि आपण एकदा मंचावरून शब्द दिला की नाही, बिलकुल 100% पाळतो आपण. तुझं नाव फक्त लिहून दे मला. 22 वर्ष वय आहे या लेकराचं. आपण जेव्हा तारुण्य, ऐका आता काळजीपूर्वक ऐका पुढचं, आपण जेव्हा तारुण्यामध्ये प्रवेश करतो तो दिवस, तो क्षण आपल्याला लक्षात येतो का? त्याचं उत्तर नाही असं आहे. काय उत्तर याचं? नाही. कुणीतरी आपल्या आईला सांगतं तुमची मुलगी मोठी झाली, कुणीतरी आपल्या वडिलांना सांगतं तुमचा मुलगा मोठा झाला. मी पीपल्स हायस्कूलला शिकायला होतो नांदेडच्या, त्या हायस्कूलला शिकत असताना मी नांदेडला सिटी बस तेव्हा खूप चालायच्या बरं काय, टाइम टू टाइम, बिलकुल 7:05ची सिटी बस 7:05ला यायची नक्की. त्या सिटी बसमध्ये चढत असताना, मी 8वीला होतो, चढत असताना मी असं घुसून चढायचो. बायका असो, मुली असो, कुणी बाजूला सरकायचं नाही, काही नाही. कुणाला धक्का लागो, कुणाला हात लागो, कुणाला पाय लागो, काही लागो. मी 12वीला गेलो, मग चढताना घुसता येत नव्हतं. ताई थोडं बाजूला व्हा, अक्का थोडं बाजूला व्हा, माई थोडं बाजूला व्हा, असं म्हणावं लागत. धसकन चढलं तर धनादन दणके बसतील, कुठं बसतील दाखवता पण येणार नाही. पुढच्या 4 ओळी आहेत, त्यातला तुम्ही आता ऑर्गन ओळखायचा. स्पर्शांना अर्थ असतो कळल्यावर माझं बालपण मला सोडून गेलं. स्पर्शांना अर्थ असतो कळल्यावर माझं बालपण मला सोडून गेलं. जाताना माझ्या स्वप्नांशी नातं माझं जोडून गेलं. कोण सांगतो ऑर्गन? सांग बेटा, काय म्हणते? त्वचा म्हणला का? एकदा टाळ्या वाजवा लेकरासाठी. मी सांगितलं टाळ्या कशा वाजवायच्या, प्लीज जोरदार. हा, लय अवघड राहते. काय ना बेटा तुझं? चांगला अभ्यास आहे.
स्पर्शांना अर्थ असतोय कळल्यावर तुम्हाला परत एकदा ऐकायला तुम्हाला लक्षात यावं म्हणून स्पर्शांना अर्थ असतोय कळल्यावर माझं बालपण मला सोडून गेलं आणि जाताना मला स्वप्नांशी नातं माझं जोडून गेलं. स्पर्शांना अर्थ असतो हे कळल्यावर स्पर्श त्वचा 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 सुद्धा दान करता येते. तुम्ही काहीच काळजी करू नका. हे अवयवान शब्द आहे की नाही तुम्हाला कुठं असं टेन्शन येणार नाही. मी काय सांगाल त्याचं महत्व मला पटवून द्यायचं आहे. तो प्रयत्न आहे माझा. मला बिलकुल बोलता येत नाही. मला फार शहाणं समजू नका. मी फार हुशार आहे असा माझा गैरसमज नाही. फक्त एवढंच असतं. तसं एखाद्या ते मधाच्या पोळ्यावरची माशी असते ना ती कुठून तरी काहीतरी 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 वेचून आणते आणि त्याचं मधाचं पोळ तयार करते आणि त्याचा जो मध असतो तसं टचकन काय तर धक्का लागला की ठिपकतो खाली तसं ठिपकण्याचं काम फक्त होत आहे. माझ्याकडे फार काही असा प्रकार नाहीये. काही गाण्यांच्या 4 ओळी तुम्हाला आता तरुणांना कसं द्यायचं हा प्रयत्न आहे. हाच कार्यक्रम समजा वयोवृद्ध लोकांमध्ये असेल ज्या ठिकाणी 60, 70, 75, 65, 60च्या पुढचे 60च्या पुढचे असतील त्या ठिकाणी हे कशाला सांगत बसायचं नाही. तिथं वेगळं असतं सगळं. फक्त तुमचा पूर्ण पॅटर्न वेगळा आहे ना. तर त्या ठिकाणी असं काही नाही बरं की म्हातारी माणसं प्रेम करत नाहीत असं काही प्रकार नाहीये. तशा गैरसमजात जाऊ नका. कौन कहता है बुढ़ापे में इश्क का सिलसिला नहीं होता. वाह म्हणा की राव काय तुम्ही म्हातारे होणारच नाही का नक्की. हाँ कौन कहता है बुढ़ापे में इश्क का सिलसिला नहीं होता. आम उस वक्त तक मजा नहीं देता जब तक पिलपिला नहीं होता. 4 वेळा ऐकूयात आपण सर.
नुसतं गाणं ऐकू नका बरं काय. नुसतं गाणं ऐकू नका. ऑर्गन कोणता, कोण सांगते? हार्ट, हृदय. हृदय म्हणजे आपल्या डोक्यात काय बसले माहितीये का? आपल्या डोक्यात काय बसले माहितीये का? की असा तो बदाम इकडून बाण तिकडून फुसकून निघालेला बाहेर नाहीये. आपण हृदयाची कल्पना फार चित्र विचित्र केलेली आहे. हृदय हे संपूर्ण आपल्या शरीराला रक्त पुरवठा करण्याचं काम करतो का? माझा तेवढा अभ्यास नाही. मी आणि माझी बायको आम्ही दोघं जण मिळून 10वी पास आहोत. दोघं मिळून 10वी पास. मी 3री पास, ती 7वी पास, दोघं मिळून 10वी पास. जरा कळतले. आणि सध्या अशाच लोकांना जास्त महत्व आहे. हृदय म्हटलं की आपल्या लोकांवर एकच गोष्ट आहे की ते इकडून बाण टाकायचा तिकडून बाहेर काढायचं. मी 7वी पास नाही, काळजी करू नका, टेन्शन नका घेऊ. तर इकडून बाण टाकायचं तिकडून बाहेर निघायचं असं नाहीये. आपण आपलं हृदय दान करू शकतो. काय दान करू शकतो? हृदय दान करू शकतो. हृदयाचं दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. एखाद्या व्यक्तीचा पाय मोडला, हात मोडला, एक डोळा फुटला, डोकं फुटलं, एक हात तुटून गेला, चालतं. पण हृदयामध्ये थोडी जरी बिघाड झाली, हृदयात थोडी जरी बिघाड झाली, सध्या ब्लॉकेज निघत आहेत. ब्लॉकेज, बरोबर आहे, ब्लॉकेज निघत आहेत. तुमची जरी तपासणी केली तर 2-4 ब्लॉकेज नक्की निघतील. कारण आपल्या हृदयाला काय थोडं टेन्शन आहे का? मला तर वाटतंय सगळ्यात जास्त टेन्शन तरुण वयातच असतं हृदयाला. असते की नाही रे? एकदा तपासणी करून घ्या, तुमच्याकडे ब्लॉकेज निघतील 2-4. असो मित्रांनो, आपण हृदयाचं दान करू शकतो, आपण डोळ्याचं दान करू शकतो, आपण किडनीचं दान करू शकतो. अनेक प्रकारच्या दानाच्या माध्यमातून आपण पुनर्जीवित राहू शकतो. सर होऊ शकतो. मित्रांनो, हा विषय सर्वसामान्यपणे 13 ऑगस्ट आपण सर्वजण अवयव दान जागृती दिवस साजरा करतो. परंतु त्या दिवशी मी पाहिलंय तरक सर, कांबळे सर, जेव्हा जेव्हा टीव्ही पाहतोय लोक एवढे गंभीर होऊन सांगतात की नाही, आणि अशी क्लिष्ट भाषा, समोरच्याने ते टीव्ही बंदच करून टाकावं, पटकन तर चॅनल चेंज करून टाकावं. असं नाहीये. हा विषय फार चांगला आहे. हा विषय जर कळाला, संतांनी काय काम केलं, हो रामदेव बाबांनी काय काम केलं, जो विषय अवघड होता तो सोपा करून सांगण्याचं काम केलेलं. प्राथमिक शिक्षक काय करतो? प्राथमिक शिक्षक हा जी गोष्ट अवघड आहे ती सोपी करून सांगतो. म्हणून लहान लहान लेकरांना आवडतं, त्यांना लक्षात येतं. 1 कसा काढायचा, 2 कसे काढायचे, 4 कसे काढायचे, 5 कसे काढायचे. तसा हा जो विषय आहे, हा जर आपण समजून घेतला तर हा विषय खूप चांगला आणि इन्व्हेस्टमेंट सारखा आहे. जर आपण अवयवदान केलं तर आज कोणाला तरी उपयोगाला येणार आहे. आणि आपल्याला जेव्हा गरज पडणार आहे तेव्हा कुणी जरी दान करत असेल तर ते आपल्याला उपयोगाला येणार आहे. हास्सरा तालुका हातगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी माझं गाव आहे छोटस. त्या गावामध्ये मांगीलाल शेठ, तो मांगीलाल शेठ नावाचे एक ग्रस्त होते. जुन्या काळामध्ये लहानपणीच अगदी जन्मण्याच्या आधीच लग्न ठरायचं. कसं लग्न ठरायचं? तुला जर मुलगी झाली, ज्या मुलीचं लग्न माझ्या मुलासोबत करू. आणि नक्की त्या मांगीलाल शेठला मुलगीच झाली. ठरलं होतं की तिला तिथेच द्यायचं. ती जन्मल्याबरोबर तिने काय केलं माहितीये का? हास्सरा ते बोरगाव या रोडला पूर्ण झाडं लावली दोन्ही बाजूने. मांगीलाल शेठ दोन्ही बाजूनी झाडं लावली. ती मुलगी जेव्हा 18-20 वर्षाची झाली तर झाडं सुद्धा मोठे झाले होते. उद्देश हाच होता की माझी मुलगी, त्या काळात बसेस नव्हत्या, आतासारखी व्यवस्था नव्हती, माझी मुलगी जेव्हा बैलगाडीत बसून जाईल तेव्हा तिला कुठेही ऊन लागू
नये, ही मानसिकता जर तुम्ही लक्षात घेतला तर पुढच्या पिढीला लक्षात येणार आहे, तुमचा उपयोग या पुढच्या पिढीला होणार आहे आणि आपण हा विषय जो आहे तो क्लिष्ट न करता समजून घेण्याचा प्रयत्न करू. यानंतर एक गाणं आहे, परंतु या गाण्यातले ऑर्गन तुम्हाला कदाचित ओळखायला येतील, परंतु पुढच्या गाण्यातला ऑर्गन कोणता आहे तो ओळखायला येणार नाही. तो जो ओळखेल त्याचा सत्कार याच ठिकाणी स्टेजवर बोलून सरांच्या हाताने पुढच्या गाण्यातला शेवटचा ऑर्गन. ओके प्लीज. वाजवटाळ्या काय हरकत नाही. आणि तुम्ही आता माझ्या कक्षेत आहात, कशाचं टेन्शन नका घेऊ, कळलं का? बिलकुल मदमस्त राहायचं छानपैकी. हे सांगण्याचा उद्देश हा की मी नांदेडच्या ग्लोबल हॉस्पिटलला एक ऑर्गन डोनेशनच्या संबंधाने गेलो होतो. सन्माननीय दरक सरांनी मला त्या ठिकाणी पाठवलं होतं. आपल्या जवळची माणसं किती महान आहेत हे आपल्याला माहीत नसतं. आपल्या जवळची माणसं किती श्रेष्ठ आहेत हे आपल्याला माहीत नसतं. तुमच्या कॉलेजचे दरक सर आमच्या या क्षेत्रामध्ये, अवयदानाच्या क्षेत्रामध्ये किती श्रेष्ठ आहेत हे नांदेडकरांना, मराठवाड्याला आणि त्यांच्या समाजातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर दरक सरांसाठी, जोरदार टाळ्या प्लीज. उज्ज्वला मुंदडा नावाची एक महिला होती. ती महिला आपल्या मुलासोबत गाडीवरती बसून जात होती परभणीला. दाताच्या डॉक्टरला त्यांना दाखवायचं होतं. गतिरोधक आला, त्या ठिकाणी मोठा गतिरोधक, कदाचित मुलाचं तेवढं लक्षण असेल. ती गाडी जोरात आदळली आणि आई खाली पडली. आई खाली पडल्याच्यानंतर ती मूर्छित झाली, बेशुद्ध झाली. तिला नांदेडला आणण्यात आलं. तिची ब्रेन डेथ झाली, ब्रेन डेथ झालं.
मग त्या ठिकाणी सरांनी मला पाठवलं 20 जून 2017. सरांनी मला पाठवलं. मी अशा प्रकारची बडबड तर करतो. आम्ही दोघं फॉर्म पण भरून घेतो लोकांचे, तेही करतो. आतापर्यंत 2000 फॉर्म भरून घेतलेले आहेत अवयवदानाचे. 2000 फॉर्म. खोटं बोलत नाही, तुम्हाला झेरॉक्स देऊन टाकतो. जोरदार टाळ्या प्लीज, जोरदार टाळ्या. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही, ज्या गणपती बाप्पाची सरांनी आठवण केली, नांदेडला गणेश विसर्जनाचा सोहळा टी व्हीवरती दाखवला जातो आपल्या केबलवरती. त्या ठिकाणी सरांची माझी पहिल्यांदा भेट झाली. आणि या क्षेत्रामध्ये, या अवयवदानाच्या क्षेत्रात छोटंसं काम करण्यासाठी सरांनी मला आलेलं. एकदा जोरदार टाळ्या माझ्या गुरुसाठी, जोरदार प्लीज. त्या उज्ज्वला मुंदडाचं अवयवदान झालं. त्यांची किडनी आहे, त्यांचं हृदय आहे, त्यांचे फुफ्फुस आहेत. 5 अवयव उपयोगाला आले. साधारणपणे 8 जणांचा जीव वाचला. ते केवळ आणि केवळ सरांमुळे, आपल्या दरक सरांमुळे. जोरदार टाळ्या प्लीज. सरांनी आतापर्यंत 40 वेळा 46 वेळा आतापर्यंत 46 वेळा रक्तदान केलेलं आहे. जोरदार टाळ्या प्लीज, जोरदार टाळ्या. तुमचे सर सुद्धा यावर्षी रक्तदान करू इच्छित आहेत. डॉक्टर विजय पवार सर. आमची परवाच त्यांची चर्चा झाली. सरांचे 38 रक्तदान झाले. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. सरांची यावर्षी पण इच्छा आहे करण्याची, परंतु आता वयाचा फॅक्टर असल्यामुळे आम्ही विचारत आहोत की जमतं. 38 केलं. जोरदार टाळ्या प्लीज, जोरदार टाळ्या. आपण तुमको देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया. वाटते रे काही दिवस, काळजी करू नकोस. एकदा लग्न होऊ दे, 2-3 लेकरं होऊ दे. कशाचा घना साया आणि कशाचा काय. माहेरी गेली थोडी बरी बिचारी, 2-4 दिवस मस्त राहता येते. तुमचे बाबा म्हणत बरं झाले पिढ्या गेली म्हणत असतील ना, म्हणतात की नाही? म्हणते खरं सांग, म्हणतात की नाही? काही जण हो म्हणा, काही जण नाही म्हणायला म्हणते रे. हां, गेली बिचारी माहेरी, 4 दिवस राहिली सुखानं. आपल्याला पण इकडे सुखानं राहता येईल असं असते. ते असते दरक सर मनातून हसायले. सरांना उशीर होऊ द्या कॉलेजमध्ये, काय काय कारण सांगतात सर. असतं ते. ऑर्गन कोणता आला याच्यामध्ये? तुमको देखा तो ये डोळे. आपण आपले डोळे दान करू शकतो. आपण आपले डोळे दान करू शकतो. आपल्याच दरक सरांनी किती जणांचं नेत्रदान किती झाले आतापर्यंत? दरक सरांनी 21 जणांचे नेत्रदान करून घेतलेले आहेत. 21 जणांचे. 21 जणांचे. जोरदार टाळ्या प्लीज, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या प्लीज. 21 नेत्रदान करून घेतले. नेत्रदान एका व्यक्तीमुळं 2 जणांना दिसणार आहे. आपण किती भाग्यवान आहोत मित्रांनो. आपण कसे नाराज होतो माहिती आहे का? त्याच्याकडे ती गाडी आहे, बुलेट आहे, 2,35,000ची, माझ्याकडे नाही आहे. त्याच्याकडे छानपैकी तो ड्रेस आहे, माझ्याकडे नाही आहे. त्याच्याकडे हा मोबाईल आहे, माझ्याकडे नाही आहे. अरे हे सगळं आहे ना, हे आपण अर्जित करू शकतो, कमवू शकतो. हा देह जो ईश्वराने दिलेला आहे, अल्लाहने दिलेला आहे, जो कोणी आपलं दैवत असेल त्याने दिलेला आहे, हा देह आपच्या दिशाच्या पलीकडे आपल्याला श्रीमंत बनवतो. एक व्यक्ती 2 जणाला डोळे देऊ शकतो. एका जणाला 1 डोळा, दुसऱ्याला दुसरा डोळा. 0 ते 16 वयोगटातले असंख्य मुलं आज अंध आहेत. आपला देश जगामध्ये ही चांगली गोष्ट नाही, वाईट गोष्ट लक्षात घ्या. आपला देश जगामध्ये लोकसंख्येच्या माध्यमातून आता नंबर 1 ला येत आहे. 140 कोटी. आता इतके लोक प्रयत्न करल्यावर होणारच की त्याचा काय प्रश्न आला. मला ते जाहिरात काही कळतच नाही दरक सर, की ते टीव्हीवर जाहिरात येते, तुम्ही प्रयत्न करत आहात का, होत नाही का, काय भानगड काय नाही. मला हे बघ, पहिले सांगितलं मी 3री पास आहे. मी 3री पास, बायको 7वी पास, दोघं मिळून 10वी पास. होत नाही का म्हणजे काय भानगड आहे? तर 140 कोटी लोकसंख्या आहे आपली. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी, आपण आपल्या पॉइंटवर येऊया. दुर्दैवाची गोष्ट अशी की आपण छोटासा असलेला तो श्रीलंका, त्या श्रीलंकेकडून आपण डोळे मागून घेतो, इम्पोर्ट करतो का?
डोळे मागवून घेतो. दुर्दैव आहे, दुर्दैव, खरं दुर्दैव आहे. आम्ही नांदेडकर शासनाला मागणी करत आहोत. आम्ही नांदेडकर शासनाला मागणी करत आहोत. कालच माझी दरक सरांची चर्चा झाली. ऑपरेशन करत असताना एक फॉर्म डॉक्टर भरून घेत आहेत. मी या मंचावरून जबाबदारीने सांगत आहे, आम्ही या मागणीच्या मागे लागलोत. ही पहिल्यांदा ही गोष्ट उद्घोषित करत आहे, सांगत आहे. जर समजा ही गोष्ट शासनाने कधी मान्य केली, याचा कायदा तयार झाला, तर त्याचं सगळं श्रेय शिवरामजी तेजू पवार यांच्या मंचाला जाणार आहे. जोरदार टाळ्या प्लीज, जोरदार टाळ्या. देशामध्ये पहिल्यांदा या गोष्टीची मागणी आम्ही करत आहोत की ज्या व्यक्तीचं ऑपरेशन होत आहे, ज्या व्यक्तीचं ऑपरेशन होत आहे, डॉक्टर ऑपरेशन करत असताना एक फॉर्म भरून घेतात. समजा काही झालं तर जबाबदारी आमची नाही, खतम. मग किती पैसे काढता येते? हा, आमची तो फॉर्म भरत असताना शासनाने असा कायदा करावा, त्यासोबत अजून एक फॉर्म भरून घ्यायचा. समजा तो माणूस त्या ठिकाणी शांत झाला कायमचा, तर त्याचे डोळे दान केले पाहिजेत. हा कायदाच बनवा. आज 25 ते 26 लाख लोक आपल्या देशामध्ये अंध आहेत. आपण किती भाग्यवान आहोत. आपण मस्त बघता येते, माधुरी दीक्षित बघता येते. लय जुनी झाली खरे माझ्या काळात. तुझ्या काळातली सांग चल. कटरीना का? वा रे वा, नंबर लागतं की तिथं आपला. ती कोणाच बरोबर बोलत नाही. आपल्याला आवडती आपली एखादी हिरोईन बघता येते. तुम्हाला सुद्धा आवडता हिरो पाहता येतो. आपण सुंदर ठिकाणी एखादं ठिकाण पाहायला जातो, विशाल असलेला समुद्र पाहता येतो, उंच उंच लाटा पाहता येतात, ते आकाश निळं निळं मस्तपैकी पाहता येतं. तो अंध व्यक्ती फक्त ऐकत असतो की समुद्राच्या लाटाचा आवाज ऐकत असतो, समुद्र पाहू शकत नाही. तो व्यक्ती आपल्या हातामध्ये फूल घेतो, त्याला चाच पडतो, परंतु फुलाचा गंध घेतो, फुलाचा रंग पाहू शकत नाही. तो अंध व्यक्ती विशाल असा समुद्र आहे म्हणतो, विशाल समुद्र पाहू शकत नाही. उंच उंच आकाश आहे म्हणतो, उंच निळं आकाश पाहू शकत नाही. या जगातलं सारं काही सौंदर्य आहे ते पाहू शकत नाही. एवढंच काय, तो जर त्याला औषध घ्यायचं असेल रात्रीच्याला, ती बॉटल ती डब्बी दुसरीकडे ठेवली असेल तर कधी कधी त्याचा प्राण सुद्धा जातो, परंतु त्याचा प्राण तो वाचू शकत नाही. आपण शांत झाल्याच्या नंतर आपण काय शांत होणारच नाही का? होणारच नाही का? 200 वर्षानंतर काम होणार नाहीत तोपर्यंत. हा, 100 वर्ष, 150 वर्ष, 200 वर्ष, जे काय आपलं आयुष्य, ते आयुष्य संपल्याचं आपण शांत होणारच आहोत. अशा प्रकारे जेव्हा शांत होतो आपण हॉस्पिटलमध्ये, तेव्हा कायदा करा, जो कोणी शांत होईल त्याचे नेत्रदान केलेच पाहिजे. कायदा होऊ शकतो का रे? होऊ शकतो का? तुम्ही हात वर करा, हात वर करा. होऊ शकतो ना? दीदी इकडे, सगळ्यांच्या हात. हा तुझा सपोर्ट आहे या कायद्याला, सपोर्ट. तुमच्या सगळ्यांच्या सह्या घेऊन आपल्याला कलेक्टरला निवेदन जायचं की हा कायदा करा. जो गेलेला माणूस आहे, सगळ्यांच्या हातवर प्लीज, हात उंच म्हणा, करा नेत्रदान, म्हणा करा नेत्रदान. ज्या जीवनदान, ज्या जीवनदान, द्या जीवनदान, द्या जीवनदान, म्हणा करा नेत्रदान, द्या जीवनदान. तू म्हणायचं करा नेत्रदान, करा नेत्रदान. शाबाश. सर म्हणले दृष्टीदान, मी म्हणतो जीवनदान. कारण तो व्यक्ती जिवंत असून सुद्धा सर कसं असतं माहिती आहे का की फार मस्तपैकी इथे तुम्ही गाण्यांचा कार्यक्रम ठेवला, या स्टेजवरती लावण्यांचा कार्यक्रम ठेवला, आणि या पोट्ट्यानं मला मध्येच बसायची, इकडे यायचंच नाही. दरक सर, देऊळगावकर सर, विजय पवार सर इथं बसून बसायला आणि बघायला चालते का?
तसं नाही, जीवनदान. का जीवनदान माहितीये का, की तो व्यक्ती जगून सुद्धा त्याचं जगणं असह्य होतं. नांदेडचा राजेश ठाकरे नावाचा कलावंत आहे, बोधडीचा. सामान्य जगदंबे सर या ठिकाणी आहेत. हा बोधडीचा कलावंत आहे. इतका सुंदर गातो, कधी तुमच्या कॉलेजला बोलवा की तो गात असताना अंगावरती अक्षरशः शहारे उमटतात, काटा येतो. कुणी ऐकलं का डॉक्टर आपलं राजेश ठाकरेला कुणी ऐकलं या ठिकाणी? दीदी राजेश ठाकरे बोधडीचा कलावंत आहे, ऐकलं ना दीदी? यस, उभं टाक, उभं टाक. चला कोणीतरी जोरदार टाळ्या, प्लीज जोरदार टाळ्या. चांगला ऐकायला शिका बस बेटा. तर राजेश ठाकरे इतकं उत्तम गातात, परंतु त्यांना डोळे नाहीत. आम्ही प्रयत्न केला, त्यांना नेत्रदान होऊ शकतं का? सन्माननीय जगदंबे सर उभं टाका. जगदंबे सर त्यांना एबी प्रसाद हॉस्पिटलला घेऊन गेले हैदराबादला. अलीकडे असतात, अलीकडे. जोरदार टाळ्या प्लीज, जोरदार टाळ्या. संजय जगदंबे. मी जे इथं गाणे म्हणायलो ना, हे माझ्यापेक्षा मोठे गायक आहेत. त्यांनी मला गाणं शिकवलेलं आहे. हे त्या राजेश ठाकरेंना घेऊन गेले हैदराबादला. यस यस यस. जोरदार टाळ्या प्लीज, जोरदार टाळ्या. सर सर इकडे, सर सर इकडे. सरांनी प्रयत्न केला. एकदा सरांचा सत्कार छोटासा सन्मान्य हटकर सरांच्या हस्ते. फूलों से तेरा नाम पत्थरों पर लिख दिया. गाणी आपला काय रुष्ट कार्यक्रम नसते, काय नसते. आज मी सगळीकडे असंच बडबड करतो. मला काही बोलता येत, मला काय अक्कल बिलकुलच नाही. हा बोलता तर बिलकुल. मी म्हणलं की सर छान गाणं गातात. आता मी काहीतरी म्हणलं, तुम्हाला खोटं वाटलं तर कसं होईल बरं? मग पुढचं गाणं तुम्ही ऐकताल सरांच्या मुखातून. आणि 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 याच्यामध्ये 3 ऑर्गन आहेत. 2 ऑर्गनचा स्पष्ट उल्लेख आहे. एक ऑर्गन तुम्हाला ओळखायचा आहे, एक ऑर्गन तुम्हाला ओळखायचा आहे. तो जो विद्यार्थी ओळखेल त्याचा या ठिकाणी सत्कार होईल. तिसरा ऑर्गन तुम्ही ओळखायचा. प्लीज प्लीज प्लीज. कार्यक्रम सन्माननीय विजय पवार सरांनी घेतला. डॉक्टर विजय पवार सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या प्लीज, जोरदार टाळ्या.
तेरा चल लहराए हर रात यादों की बारात ले आए मैं सांस लेता हूँ तेरी खुशबू आती है एक महंगा महंगा सा पैगाम लाती है मेरे दिल की धड़कन भी तेरे गीत गाती है पल पल दिल के पास तुम रहती हो। थैंक यू। हां आता गाणं तर झालं पण तुम्हाला ओळखायचंय कोणते कोणते ऑर्गन. फर्स्ट प्रेफरन्स लेडीज फर्स्ट प्लीज. ओके दीदी हृदय ओके हृदय तर लक्षात आलं माझ्या पुढे डोळे हृदय आणि डोळे तिसरं सांगा. नाही हा किडनी तुला कुठे सापडली किडनी तुला किडनी कुठे सापडली राजा मला तरी गौसली तुला पुढे हार्ट झालं डोळे झाले इकडे 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 ये पटकन ये पटकन जास्त कोणात गुंतून पडू नको बापू प्रगती होई ना. तू बरोबर सांगितलं काय सांग. ओके आजा आजा मेरी गाड़ी में बैठ जा. जोरदार प्लीज सांग तुझ्या तोंडून सांग. फेफड़े हाँ मैं सांस लेता हूँ तेरी खुशबू आती है. येते सुरुवातीला खुशबू नंतर नंतर येना. चल चल कांबळे सांचा असते सत्कार. आपला असाच कार्यक्रम असतो बरं काय. जोरदार टापे जोरदार टापे जोरदार. अरे आवाज करा मस्त पैकी. गोरख सर या ना. जोरदार टाळ्या प्लीज. ओके थँक्यू. एक म्हणजे हृदय दूसरा म्हणजे डोळे मैं सांस लेता हूँ. ओके कसंच माहितीये का जोपर्यंत आपण अभ्यासात व्यवस्थित लक्ष देणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की तिसरी गोष्ट ओळखायला अवघड आहे. समजा यदा कदाचित माझ्या बोलण्यामुळं कोणाचं थोडस हृदय दुखल्या गेलं तर मी कसल्याच प्रकारची माफी मागणार. कारण मी सुरुवातीला सांगितलं मला अक्कल सांगून टाकलं बाबा आपल्याला बिलकुलच नाही. प्रेम करावं लागतं कोणत्याही गोष्टीवरती मनातून. त्या लेकरानं या गाण्यावरती प्रेम केलं त्याला कळालं मैं सांस लेता हूँ. फेफडे फुफ्फुस आपण सगळे फुसफुस असो. कसं माहितीये का की आपण त्यातलं मर्म कळायला पाहिजे आपल्याला. आपण त्या गोष्टीवरती प्रेम. एका जणाचं लग्न झालं हे बाबा मोबाईल बघू नको वरी बघ मजा करू. मी कशाला उभं टाकतो इथं. एका जणाचं नवीन लग्न झालं. आत्ताच्या मुली काही कमी राहिल्या नाही. आपल्यापेक्षा एक काकण पुढे आपल्यापेक्षा हुशार आपल्यापेक्षा अक्कलवान. किती शहाणे रे तुम्ही. नाही म्हणा की नुसतेच का गडी रे. मग तुझा गडी करून टाकतील किती घरात. भांडे तूच घास पाणी तूच भर स्वयंपाक एक टाइमचा. नवीन लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर आता कसं असतं सुरुवातीच्या काळामध्ये सुरुवातीला ते असते सूरजमुखी. पहिल्यांदा असते चंद्रमुखी. तिला पाहिल्याशिवाय आपल्याला करमत नाही. जिसकी रचना इतनी सुंदर हो कितना सुंदर होगा तेरे चेहरे में वो जादू है. पहिल्यांदा ती असते चंद्रमुखी. लग्न झालं 7-8 वर्ष की मग सूरजमुखी. एकदा 10-15 वर्षासारखी ज्वालामुखी.
तो जो ज्वालामुखी असतो आमच्यासारख्या लोकांना माहीत असतो कसा भडकतो ते. नवीन नवीन लग्न झालं, हा बिचारा लढीवाळापणे तिला बोलायला, चेष्टा मस्करी करायला, हे करायला ते करायला. यानं काय केलं, हसत हसत तिच्या गालावरती अशी चापट मारली, अशी. ती थोडीशी नाराज झाली, म्हणजे नवीन प्रकार दिसायला याचा. कवा चपाचप मारते, दोनदा चारदा पाचदा झालं, कवा इकडं मारते, कवा इकडं मारते, कवा तिकडं मारते, कवा तिकडं मारते. याचं चालतंय काय. एके दिवशी तिने ठरवून टाकलं आता नाही सहन करायचं. म्हणजे काय, हा असंच लढीवाळपणे जवळजवळ यायचा. लग्नाला महिना 2 महिने झाले असते, जास्त दिवस झाले नव्हते काही, अजून काही जास्त परिचय पण झालेला नव्हता. तर जवळ यायचा, त्यानं अशी चपकन मारली. अहो तुम्ही असं का करता म्हणे, सारखं सारखं मारता. अगं माझं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून मारतो. तिनं असा हात धरला आणि खप खपकन मारली. म्हणे माझं तुमच्यावरती तुमच्यापेक्षा दुप्पट प्रेम आहे. एकदा जोता टॅबलेट्स. असं प्रेम आपलं असलं पाहिजे. तर आपण अवयवदान 3 प्रकारे करू शकतो. आता जो विषय आहे तो विषय फार महत्वाचा आहे. ज्या विषयाच्या कारणाने या ठिकाणी मी आलो, ज्या विषयाच्या कारणाने मला या ठिकाणी बोलवण्यात आलं, 3 प्रकारचं अवयवदान असतं हे लक्षात घ्या. आता गंभीरपणे लक्षात घ्या. 3 प्रकारचं अवयवदान आहे. पहिलं जिवंतपणे. पहिलं कोणतं, जिवंतपणे. जिवंतपणे आपण आपली एक किडनी आणि आपल्या लिव्हरचा भाग आपण देऊ शकतो. काय काय देऊ शकतो, एक किडनी आणि लिव्हरचा भाग. तात्याराव लहाने तुम्हाला माहित आहेत का, कुणाकुणा माहित आहे, हातवर प्लीज. पद्मश्री तात्याराव लहाने, त्यांचे भाऊ विठ्ठलराव लहाने, त्यांना 9 गोल्ड मेडल आहेत. MBBSच्या सगळ्या विषयामध्ये गोल्ड मेडल आहे. 27 विषय काहीतरी असतात, 27 पुस्तकं, 9 विषय जे काय आहे ते मला काय फार ज्ञान नाही, मी 3री पास आहे. तर तात्याराव लहाने यांनी असंख्य नेत्र शस्त्रक्रिया केल्या आणि त्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या आईची किडनी काम करते. आईचं वय 80-82 वर्ष, त्यांचं वय पण अगदी 60-62-63 हे काय ते. दोघांचीही तब्येत चांगली आहे. हे सांगण्याचं तात्पर्य हे की आपल्या डोक्यामध्ये अवयवदानाविषयी गैरसमज राहू नये. आपण आपली किडनी दान करू शकतो. एका किडनीवरती आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे चालू शकतं, काहीही कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम होत नाही. जिवंतपणे केलं जाणारं दुसरं दान म्हणजे लिव्हरचा भाग. लिव्हरचा छोटासा भाग हा दान करता येतो. ज्याला कोणाला लिव्हरचा प्रॉब्लेम झालेला आहे त्याचं प्रत्यारोपण त्याच्याकडे केलं जातं. दोघांचीही तब्येत चांगली होते. त्याचं लिव्हर जे आहे जेवढं कापण्यात आलंय ते लिव्हर 3 महिन्यात पूर्ववत होतं, जशाला तसं होतं. आता विषय समजून घ्या. जिवंतपणे 2 प्रकारचं दान. एक दान म्हणजे कोणतं, किडनी. दुसरं दान लिव्हरचा भाग. लिव्हर पूर्ण देऊन टाकू नको माय, कोणी म्हणलं तरी भाग, लिव्हरचा भाग. दुसरी गोष्ट, विवाहित महिला असेल तर तिची किडनी कुणालाही घरच्या परिवारातल्या लोकांना, सासरच्या लोकांना दान करायची असेल तर माहेरच्या लोकांची परमिशन लागते. सासरची लोक काही बी काढून घेतील तसं चालत नाही. तर रोज उठलं की दे तुझी किडनी, दे तुझी किडनी, दे तुझी किडनी, असं चालत नाही. कन्सेंट लागते, परवानगी लागते माहेरच्या लोकांची, तर किडनी देता येते. आपण आपल्या आईला, वडिलांना, मुलांना, बहिणीला, भावाला किडनी देऊ शकतो. याविषयी आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे गैरसमज पसरवण्यात आलेले आहेत. परंतु 1994 ला जो कायदा झाला त्या कायद्याच्या माध्यमातून, अवयव प्रत्यारोपण कायदा जो झाला त्या कायद्याच्या माध्यमातून कसल्याच प्रकारचा काही कोणताच घोटाळा होत नाही.
हा कायदा 1995 आपल्या महाराष्ट्रात लागू झालेला आहे। किडनी दान हे सर्वसामान्यपणे बरेच जण करत आहेत। हे किडनीचं दान आहे, दुसरं लिव्हरचा भाग आपल्याला देता येतो। त्यानंतर जेव्हा निसर्गतः आपण जातो, शांत होतो, कोणता तरी रोग झाल्यामुळं किंवा वय झाल्यामुळं, तर आपल्याला काय काय दान करता येतं कुणाला माहित आहे का? निसर्गतः आपण शांत होतो तेव्हा आपल्याला सांग माय डोळे जोदाटा नाव नागेश नागेश वडवळ जोदाटा आपण जेव्हा निसर्गतः जातो तेव्हा आपल्याला दोन गोष्टी देता येतात। एक म्हणजे आपले डोळे। डोळे हे काय डोळे पूर्ण असे काढत नाहीत। सन्माननीय दरक सरांनी 21 जणांचं नेत्रदान करून घेतलं। डोळ्याचा फक्त वरचा भाग जो आहे अगदी छोटासा, अगदी वरचा पापुद्रा म्हणतो, कांद्याचा पापुद्रा असतो ना वरचा, कांदा खाता की नाही रे? हा हे रताळ हा तुम्ही हसू नका। तर कांद्याचा पापुद्रा असतो म्हणजे पापुद्रा छोटासा भाग असा काढून घेतात। मग आपल्याला नेत्रदान करायचं असेल तर काय करायचं हे पुढे तुम्हाला सांगतोय। छोटासा पापुद्रा असतो, आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी पहिली गोष्ट लागते ती म्हणजे आपली संमती, स्वतःची जाण्याच्या अगोदरची आपला स्वतःचा संकल्प लागतो। आपण संकल्प केला, मनातल्या मनात केला, मनातच ठेवला तर तसाच राहतो। आपण संकल्प केला, 7 नंबरचा फॉर्म भरून दिला, फॉर्म जरी नाही भरून दिला, घरच्यांना सांगितलं मला नेत्रदान करायचं आहे, घरच्यांनी जवळच्या नेत्रपीडितेला फक्त फोन जरी लावला, ते लोक तुमच्याकडे छोटीशी पेटी घेऊन येतात, छोट्याशा गाडीवरती येतात आणि तुमच्या डोळ्याचा वरचा भाग पापुद्रा फक्त काढून नेतात। छोटासा भाग असतो तो काढून नेतात। ही क्रिया फक्त 10 ते 15 मिनिटात होते। किती मिनिटात होते? 10 ते 15 मिनिटात, फक्त 15 मिनिटांमध्ये। परंतु 6 तासाच्या आत आपल्याला 6 तासाच्या आत जवळच्या नेत्रपीडीला कळवावं लागतं। मला सांगा तुम्ही, आपण आता गेलो सगळे, मलाही जायचं तुम्हाला जायचं, काहीतरी तुम्हाला कळत चौधरी गेले, दिवाकर चौधरी गेले, जाणारच प्रत्येक जण राहणार, पण जात असताना सुद्धा आपल्या हातून काहीतरी चांगलं काम झालं पाहिजे। आपण काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे। अपने दुख में रोने वाले मुस्कुराना सीख ले, दूसरों के दुख दर्द में आंसू बहाना सीख ले। अपने दुख में रोने वाले मुस्कुराना सीख ले, दूसरों के दुख दर्द में आंसू बहाना सीख ले। जो खिलाने में मजा है वो आप खाने में नहीं, जो खिलाने में मजा है वो आप खाने में नहीं। जिंदगी में तो किसी के काम आना सीख ले, जिंदगी में तो किसी के काम आना सीख ले। जबरदस्त प्लीज। अगदी आपले 2 डोळे 10 ते 15 मिनिटात काढून येतात। आपण संकल्प करायचा, घरच्यांना सांगायचं, घरच्या लोकांनी कळवायचं, ते लोक येतात 20 मिनिटांमध्ये 15 मिनिटात घेतात। जात असताना सुद्धा आपले डोळे ते विद्रूप दिसत नाहीत, खराब दिसत नाहीत। आपल्याला लई काळजी बाबा, जिवंतपणी पण चांगलं दिसलं पाहिजे, पण चांगलं दिसलं पाहिजे, काय गरज नाही त्याची, तरी पण आपण विद्रूप दिसत नाही। आपल्यामुळं 2 जणाला दिसणार आहे। आणि सध्याच्या आजच्या युगामध्ये नवीन संशोधनाप्रमाणे, आजच्या संशोधनाप्रमाणे, गेल्या 15 दिवसात झालेल्या संशोधनाप्रमाणे एका व्यक्तीचे डोळे 4 जणांना उपयोगाला येतात। रेटिना आणि कॉर्निया, रेटिना आणि कॉर्निया, या डोळ्याचा रेटिना आणि कॉर्निया, या डोळ्याचा रेटिना आणि कॉर्निया। मी तिसरी पासे चुकू शकते। हे 2 जणांना आहे, 2 जणांना आहे, 4 जणांना दिसणार आहे। मला सांगा तुम्ही, किती जरी प्रॉपर्टी आपण कमावली, किती जरी पैसा कमावला, मी पालकांना म्हणत आहे, पालकांना तुम्ही किती प्रॉपर्टी कमावा, तुम्ही किती पैसा कमावा, मुलांना किती साठवून ठेवा, किती पैसे द्या, आपण गेल्यानंतर आपला फोटो सुद्धा कोणी लावणार नाही। तुमच्याच घरी पहा तुम्ही, आजोबाचा फोटो आहे का? आई म्हणते
आजोबा फार वेगळे दिसायला, थोडस मध्ये ठेवून द्या त्यांना. आपण दिवसाच्या दिवसाला त्यांना काढत जाऊ, हार घालत जाऊ, मध्ये ठेवत जाऊ. बऱ्याच जणांकडे असं घडते, तुम्ही चांगले असताल माणसं, तुमच्याकडे असं घडत नसेल. म्हणून चांगल्या ठिकाणी मी आलो, मी चांगल्या गोष्टी शिकलेल्या आहेत. आपल्या डोळ्याचे 4 जण दिसतात, 4 रॅटिना आणि कॉर्निया, रॅटिना आणि कॉर्निया. अजून आपण जेव्हा निसर्गतः शांत होतो, अजून काय दान करता येतं? कोण सांगते प्लीज? कोण सांगतंय? दीदी दीदी हृदय नाही माय. आपण जेव्हा जातो ना दीदी, तेव्हा हृदय बंद पडलेलं असतं. आपण जातो ना, हृदय बंद पडलेलं असतं दीदी. आपण जातो ना, निसर्गतः गेलो आपण. मी तुझा शब्द खोडत नाहीये, आपण निसर्गतः गेलो. आपला रोग झाला असेल किंवा वयोमानानं असेल, कोणत्या प्रॉब्लेम, आपण गेलो. डोळेदार अजून काय करता येतं सांगा दीदी? दीदी त्वचा. येस, कोण सांगते? उभं टाका प्लीज. जोरदार टाळा, जोरदार टाळा प्लीज, जोरदार टाळा. त्वचा दान करू शकतो. तर आपण प्रेम करतो. माझा लई भर प्रेमावरचा, बरं काळजी करू नका. तुम्ही म्हणता काय म्हातारा बदल दिसायले? आपण प्रेम करतो आणि प्रेम करत असताना समजा ती आपल्याला भाव देत नसेल तर तिच्या चेहऱ्यावरती ऍसिड टाकतो. फार बदमाश आपण, माणसासारखा बदमाश दुसरं कोणीच नाहीये, खरंच नाहीये. जेव्हा अशी घटना घडते, अशा अनेक मुलींनी आत्महत्या केलेली आहे. अशी कोणतीच घटना आपल्या नजरेला सुद्धा पडणार नाही, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. सगळे विनंती करतोय, कोण कोण प्रयत्न करा, हात वर करा प्लीज. ही घटना प्लीज प्लीज प्लीज, ही घटना घडणारच नाही याचा यांना छान वाटतंय. जोरदार टाळा प्लीज प्लीज, जोरदार टाळा. दीदी जोरदार टाळा, तुम्ही टाळ्या वाजवायच्या, तुम्ही हात वर करायचे, तुम्ही टाळ्या वाजवायच्या. लई प्रोग्राम घेऊन आलो मी माझ्याकडे. अहो, जेव्हा आपण त्या हॉस्पिटलला जातो, मी म्हणतो जम्मू काश्मीरला जाऊ नका, तुम्ही ताजमहल पाहायला जाऊ नका, तुम्ही दुबईला जाऊ नका, तुम्ही काहीतरी एखादं ठिकाण पाहायला जाऊ नका, देवाच्या मंदिरात कोणत्या जाऊ नका. परंतु एकदा नांदेडच्या गुरु गोविंद सिंगजी हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी भाजलेल्या महिला ठेवलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन बघा काय स्थिती असते त्यांची. असं गोल अर्ध गोलाकार असं वरतून झाकण असते, हो, आतमध्ये काही नसते. तडपत असते ती महिला. प्रचंड हुंड्यामुळे असेल, कोणत्या त्रासामुळे असेल, वैतागामुळे असेल, रागामुळे असेल, भांडणामुळे असेल, आमच्या महिलांचाच बळी जातो, महिलांचाच बळी जातो. प्रचंड वेदना होतात. भाजल्यानंतर इन्फेक्शन होतं 35%च्या वर, बरोबर आहे. 35%च्या वर भाजल्या गेली एखादी महिला, मुलगी, तर ती जिवंत राहत नाही. अशा वेळेला ज्यांनी कोणी निसर्गतः किंवा रोगामुळे शांत झाला असेल, अशा व्यक्तीनं त्वचादान जर केली, ती महिला असेल, तो पुरुष असेल, ज्यांनी कोणी त्वचादान केली, ती त्वचा ज्यांना भाजलेलं आहे, जे जळालेले आहेत, कुणाचा हात जळाला असेल, कुणाची पाठ जळाला असेल, कुणाचं पोट जळालं असेल, कुणाचं अर्ध शरीर जळालं असेल, त्यांना ती त्वचा अशी लावली की त्यांची वेदना कमी होते, इन्फेक्शन कमी होते. त्या दवाखान्यात जाऊन बघा. मी विशेषतः महिलांना आणि मुलांना म्हणतो, जाऊन बघा काय हाल असतात. आपण रागराग एखादी गोष्ट करतो, त्याचे परिणाम काय होतात. आज देशामध्ये जेवढे अपघात होतात, अपघातानंतर जेवढे लोक जखमी होतात, किंबहुना त्याच्या जवळपास जळालेल्या घटना आहेत. प्रत्येक दिवाळीला फटाक्यामुळे मुलं जळतात. म्हातारी माणसं काहीतरी सापडत नाही, धडपड करत जातात म्हणून जळतात. महिला भगिनी कोणत्या ना कोणत्या कारणानं जळतात. यांना वाचवायचं असेल तर आपल्याला स्किन दान करावी लागेल. काय दान करावं लागेल? स्किन. आपल्या महाराष्ट्रामध्ये 7 बँका आहेत. देशामध्ये एकूण 27 स्किन बँका आहेत. आम्ही आमच्या तर्फे महाराष्ट्र शासनाला मागणी करत आहोत की नांदेडला सुद्धा स्किन बँक झाली. हात वर करा प्लीज, तुम्ही कॅमेऱ्यात घ्या. नांदेडला सुद्धा स्किन बँक झाली. सगळ्यांचा आवाज मोठा पाहिजे. नांदेडला सुद्धा स्किन बँक झाली. तुम्ही मागणी करताय?
ओके, आपण नांदेडला सुद्धा स्किन बँक, नुसती बँक करून चालत नाही. सांगलीला स्किन बँक झाली. आपल्या महाराष्ट्रात 7 स्किन बँका आहेत. मागणी 700ची असते. 25 लोक स्किन दान करतात, फक्त स्किन दान 25 लोक. एका वर्षात 700ची मागणी, एका वर्षात 700ची मागणी आहे. दान 25 लोकच करतात. आपण गेल्याच्या नंतर, शांत झाल्याच्या नंतर आपली स्किन काढून घेतली तर काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? काही नाहीये. स्किनचा फक्त वरचा असा पापुद्रा काढून घेतात. तो स्कॅफोल्डिंग, आपण गवत लावतो ना, गवत लॉन, हे लॉन लावलं बघा, हे लॉन लावलं, तुकडे तुकडे आणतात लॉनचे, त्याला जोडतात, असे पाणी टाकलं की ते पूर्ण लॉन तयार होतं. तसं स्कॅफोल्डिंग ती स्किन आहे ती अशी चिटकवल्या जाते. 40% भाजलेली महिला असेल 10% चिटकवलं, 30% झाली. 60% भाजलेली महिला असेल 40% चिटकवलं, 20% राहिलं तर त्या महिलेचा जीव वाचतो, त्या मुलांचा जीव वाचतो. लहान मुलं, म्हातारी माणसं आणि महिला याच्या शिकार आहेत. स्किन दान करू शकतो आपण. स्किन दान केलं पाहिजे. आपण जेव्हा निसर्गतः जाणार तेव्हा 2 गोष्टी दान केल्याच पाहिजेत. एक म्हणजे नेत्रदान, दुसरं म्हणजे स्किन दान, त्वचा दान. आता शेवटचा जो विषय आहे तो अतिशय महत्वाचा आहे. मी तर म्हणतो हे भाग्य फार कमी लोकांना मिळतं. बरोबर सर? हे भाग्य फार कमी लोकांना मिळतं. आपण हे अवयवदान 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 वाचतो ना, हे अवयवदान जे म्हणतो आपण ते म्हणजे ब्रेन डेथ झाल्यानंतरचं तिसरं अवयवदान आहे. कोणतं अवयवदान आहे? ब्रेन डेथ झाल्याच्या नंतरचं तिसरं अवयवदान आहे. जेव्हा आपण ब्रेन डेथ होतं त्यावेळेला आपण डोळे, हृदय, फुफ्फुस, किडनी, लिव्हर, पॅनक्रिया, स्किन आणि आतडे एवढ्यांचं दान करू शकतो. काय काय म्हणा? डोळे, आवाज सगळ्यांचा आला पाहिजे. डोळे, हृदय, फुफ्फुस, किडनी, लिव्हर, पॅनक्रिया, स्किन आणि आतडे. याच्यामध्ये डोळे 2 जणांना देतात, त्यानंतर हृदय 1 जणाला देतात, किडनी 2 जणांना देतात, लिव्हर 1 जणाला देतात, पॅनक्रिया 1 जणाला देतात. म्हणजे 2 आणि 1 3 आणि 1 4, 4 आणि 2 6 आणि 2 8 जणांचा जीव वाचतो. मी तर याच्या पुढे जाऊन सांगतो दरक सर की हृदयाच्या झडपा एकाला देता येतात, ज्याच्या झडपा चांगल्या आहेत त्याला. ज्याच्या झडपा चांगल्या आहेत त्याला हृदयाच्या झडपा टाळून बाकीचं हृदय देता येतं, झडपा दुसऱ्याला देता येतात. म्हणजे हृदयाचं दान 2 जणांना करता येतं काही काही प्रकरणामध्ये. टेक्नॉलॉजी प्रयत्न चालू आहेत 2 जणांना करतावे यासाठी. स्किन दानच्या माध्यमातून सुद्धा अनेक जणांचा जीव वाचता येतो. आपल्याला जेव्हा, आता हा विषय महत्वाचा आहे बरं काय, जेव्हा ब्रेन डेथ होते तेव्हा कसं ओळखतात? मी नांदेडच्या ग्लोबल हॉस्पिटलला गेलो. पुसदचा एक मुलगा होता, जुळे मुलं होते 2. त्यातल्या एका मुलाचा 2 जण गाडीवर जात असताना ऍक्सिडेंट झाला. त्या मुलाचं ब्रेन डेथ झालं. मला ग्लोबल हॉस्पिटलला काही वेळा एखाद्याच बोलवतात मला की तुम्ही काउन्सिलिंग करा. त्या पालकांचं मी त्या ठिकाणी गेलो. गेल्याच्या नंतर त्यांना समजावून सांगितलं, हे तुम्हाला का सांगतोय, जी गोष्ट मोठी माणसं करू शकत नाही ती माणसं आपल्यासारखी मुलं करू शकतात. मोठ्या माणसांना तुम्ही समजावून सांगू शकता. मी त्या ठिकाणी थांबलो, त्यांना समजावून सांगितलं, त्यांना बोललो, काउन्सिलिंग केली, त्यांनी काही ऐकलं नाही. डॉक्टर ऋतुराज जाधव म्हणाले की सर तुम्ही परेशान होऊ नका, 2 तास झाले, तुम्ही निघून जा. म्हणलं सर मी या ठिकाणी संध्याकाळपर्यंत आहे. जोपर्यंत त्यांचा नकार किंवा होकार होत नाही तोपर्यंत मी याच ठिकाणी आहे. रात्री 10 वाजेपर्यंत मी त्या ठिकाणी होतो. जो येऊन त्या ठिकाणी मला भेटला किंवा मी ज्याला ज्याला बोललो त्या सगळ्यांना सांगितलं. परंतु आपल्यामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज आहेत. माझा धर्म असं म्हणतो, माझे संस्कार असं म्हणतात, माझं हे असं म्हणतं, माझं ते तसं म्हणतं, मला याची भीती वाटते, मला त्याची भीती वाटते, पुढच्या जन्मी जन्माला आलो तर मला किडनीच राहणार नाही, मला हृदयच राहणार नाही, मला पॅनक्रियाच राहणार नाही. अरे तसं काय भानगड करायला तू? ब्रेन दान होते का? नाही. ऐकलं ब्रेन दान होते. आपलं अक्कल वापरून वापरून सगळी वापरल्या जाते, त्यामुळे मेंदू काय दान होत नाही. खूप वापर करतो आपण त्याला.
बाकीचं दान आहे ना, तर आपण धर्माच्या आड जाऊन आपल्या संस्काराच्या आड जाऊन त्याला विरोध करतो. मी दिवसभर थांबलो, तिथला एक नगरसेवक आला, त्यालाही मी बोललो. तो नगरसेवक अक्षरशः मला भांडला, अक्षरशः भांडला. तेव्हा जाऊ द्या, भांडला तर भांडला. मी जे या प्रकारचं काम मी आणि दरक सर करतो, आम्ही कुठेही सत्कार सुद्धा घेत बडबड करतो ना, सत्कार नाही ना, कोणतं मानधन नाही ना, कोणता पैसा नाही ना, त्याचं जेवण सुद्धा नाही. फक्त काउन्सिलिंग करणं आमचं काम आहे. त्यांना समजावून सांगितलं, त्यांनी काय ऐकलं नाही. अशा 3 घटना घडल्या दरक सर, ज्या ठिकाणी पालकांनी लोकांनी ऐकलं नाही. तर तुम्ही हे लक्षात घ्यायचं की ब्रेन डेथ झाल्याच्या नंतर आज जगातली कोणतीही टेक्नॉलॉजी नाही की त्या माणसाला परत जिवंत करता येत नाही. मग जे अवयव आपण त्या मातीमध्ये गाडणार आहोत किंवा त्याची राख करणार आहोत, ते अवयव दान करायला काय हरकत आहे? करायला पाहिजे ना, करायला पाहिजे की नाही? जोरदार टाळ्या प्लीज, करायला पाहिजे ना. आपण ते दान करायला पाहिजे. आणि तुम्ही हे ऐकल्याच्या नंतर लोकांना समजावून सांगायचं. म्हणजे त्याची प्रक्रिया असते, त्याची एक प्रक्रिया असते. त्याची प्रक्रिया अशी की प्रत्येक कॉलेजला ज्या ठिकाणी डॉक्टर आपल्यामध्ये ब्रेन डेथ झालेला आहे, बाकीच्या उपयोगाला येतात, त्यावेळेला आपण काय करायचं, आपल्या मोठ्या माणसाला समजून सांगायचं. आपण त्याचा थोडासा अभ्यास करायचा. एरवी तर गुगलवरती आपण रात्री 2-2 वाजेपर्यंत असतो की नाही? आपण काय काय बघतो, कोणीच बघू नये असं आपल्याला वाटत असते. काही काही जण तर पांघरणाच्या आत घेऊन बघत बसतात. तिथं काय तुम्ही रामायण महाभारत भागवत बघता का रे? तसं काही बघण्यापेक्षा ब्रेन डेथ झाल्याच्या नंतर काय करता येतं, काय केलं पाहिजे हे आपण समजून घेतलं पाहिजे. ZTCC नावाची एक कमिटी आहे, झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी. ZTCC ही आपल्या महाराष्ट्रात 4 ठिकाणी आहे, संभाजीनगर, मुंबई, पुणे, नागपूर. त्या ZTCC टीम येते आपल्याकडे आणि तो जो ब्रेन डेथ झालेला व्यक्ती आहे, डॉक्टर त्यांना सांगतात हा ब्रेन डेथ झालेला आहे. डॉक्टरचा हा जवळपास अंदाज असतो 99-100%. तरी पण ती जी टीम आहे, ती टीम त्या ठिकाणी पोहोचते आणि ती 6 तासामध्ये 2 तपासण्या करते. पुढची प्रक्रिया ऐकून घ्या, खूप महत्वाची आहे. मी आतापर्यंत जी बडबड केली ती यासाठी केली, तुम्हाला विनोद सांगितले यासाठी सांगितले, गाणे म्हटले यासाठी सांगितले, शेरशायरी म्हटली यासाठी सांगितले. हे ऐकून घ्या. जी ZTCC टीम येते, ZTCC टीम येते संभाजीनगर, मुंबई, पुणे आणि नागपूर. जवळची टीम येते. जो ब्रेन डेथ झालेला पेशंट असतो त्याची 6 तासामध्ये 2 तपासण्या करते. त्याला अपनिया टेस्ट म्हणतात. काय म्हणतात? कोणती टेस्ट म्हणतात? अपनिया टेस्ट म्हणतात. व्हेंटिलेटर लावलेलं असतं, व्हेंटिलेटर काढल्याच्या नंतर ते अवयव चालत आहेत का हे थोडंसं पाहिलं जातं. 2 वेळा टेस्ट करतात, अपनिया टेस्ट करतात, नंतर जाहीर करतात हा ब्रेन डेथ झालेला आहे. मग त्याचे कोणते कोणते अवयव आहेत, कोणते अवयव उपयोगाला येऊ शकतात याचा अभ्यास होतोय. जोपर्यंत ते प्रत्यारोपणाच्या उपयोगाला येत नाहीत तोपर्यंत त्याचं मेंटेनन्स करतात. ते म्हणजे त्याच्या शरीरामध्ये बरोबर ऑक्सिजन चालू राहील, व्यवस्थित त्याचे सगळे अवयव चालू राहतील. त्यानंतर आपल्या देशामध्ये नोटो, रोटो आणि सोटो या नावाची ऑर्गनायझेशन आहे. नोटो म्हणजे नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन. ही देश पातळीची आहे, विभाग पातळीची आणि राज्य पातळीची सोटो, स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन. ही टीम जी आहे यामधली सगळ्यात महत्वाची टीम म्हणजे ZTCC. ही संभाजीनगरला आहे आपल्याकडे. ती टीम येते. या टीमकडे कुणा कुणाला ऑर्गन पाहिजे आहे त्याची यादी केलेली असते. आता ऐका, बऱ्याच वेळेला मी कार्यक्रम करून निघतो तेव्हा मला एक प्रश्न विचारतात बरेच जण की सर आम्हाला जर हृदय लागलं, आम्हाला जर किडनी पाहिजे असे. आता तुम्हाला हृदय लागू शकते, बराच वापर करतो हृदयाचा आपण. आपल्या किडनी लागली, मला पॅनक्रिया पाहिजे असेल तर मी नोंदणी कुठे करू? जर आपल्या जवळच्या, काळजीपूर्वक ऐका, तुम्ही मोठे झालात, आता हुशार झालात, जबाबदार झालात, आपल्या जवळच्या व्यक्तीला किडनी, हृदय कोणते
कोणता अवयव निकामी होत असेल, तो पाहिजे असेल, डॉक्टरांनी सांगितलं याला काय करा, प्रत्यारोपण करा, तर आपण ZTCC संभाजीनगर, पुणे, नागपूर, मुंबई या ठिकाणी नोंदणी करू शकतो. जेव्हा अशा प्रकारचा ब्रेन डेथ झालेला पेशंट सापडतो तेव्हा त्याचा ब्लड ग्रुप चेक करून त्याची गरज पाहून त्या प्रकारे त्या लिस्ट प्रमाणे त्याला ते प्रत्यारोपण केलं जातं. ज्याचं हृदय खराब होत आलेलं आहे, किडनी खराब होत आलेली आहे, तो कुठेतरी ऑफिसमध्ये असतो, कोणाच्या तरी घरी असतो, कोणाच्या तरी कार्यक्रमात असतो, कोणत्या लग्नात असतो, तिथे त्याला फोन येतो की तुमचं हृदय आता मिळालंय बरं काय, तुम्ही या. मग ज्या ठिकाणी तो व्यक्ती आहे त्या ठिकाणी त्याला ऍडमिट करतात. त्याला ऍडमिट केल्याच्या नंतर त्याची प्रक्रिया चालू होते. इकडे जो अवयवदान करत आहे त्याचं मॅचिंग होतं. काय होतं त्याचं मॅचिंग होतं. मॅचिंग लक्षात येते की हा याला उपयोगाला येतंय, ठीक आहे, या यादीप्रमाणे हा 1 नंबरचा व्यक्ती आहे, याला उपयोगाला येतं. त्याचं ऑपरेशन चालू होतं. ज्या ठिकाणी तो व्यक्ती आहे त्या दोघांमध्ये अंतर जर जास्त असेल तर, 2 शहरामध्ये अंतर जास्त असेल तर काय करतात, कोण सांगेल? नांदेडला सुधीर रावळकरनं अवयवदान केलं, त्यानंतर उज्ज्वला मुंदडानं अवयवदान केलं. काय करतात? अंतर जास्त असेल तर काय करतात? हा, अंतर जास्त असेल तर कोण सांगते रे इकडे? ही घटना नांदेडमध्ये 4दा घडली. 4दा तुम्ही पेपर वाचत असाल. ग्रीन कॉरिडॉर काय म्हणतात त्याला? ग्रीन कॉरिडॉर. एखाद्या व्यक्तीचं हृदय जेव्हा नांदेडच्या हॉस्पिटलमधून काढतात, तो मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयामध्ये आहे, त्या ठिकाणी त्याचं ऑपरेशन चालू झालेलं आहे. इथून हृदय 4 ते 6 तासामध्ये नांदेडून निघून मुंबईला पोहोचून त्याच्या हृदयामध्ये त्या जागेवरती ते प्रत्यारोपण झालं पाहिजे. हा 4 तासाचा वेळ वाचवण्यासाठी, कमीत कमी मध्ये बसवण्यासाठी 4 ते 6 तासात झालं पाहिजे म्हणून ग्रीन कॉरिडॉरचं अरेंजमेंट केल्या जाते. यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस, MSCB पण आहे, त्यामध्ये लाईट चालू असली पाहिजे. आणि चौथी गोष्ट ती म्हणजे त्या दवाखान्याचे सगळे कर्मचारी आणि रस्त्यावरचे आपल्यासारखे सगळे माणसं, या सगळ्यांचं सहकार्य लागतं. ते हृदय या ठिकाणी नांदेडच्या ग्लोबल मधून समजा काढलं, ते हृदय त्या पेटीमध्ये ठेवलंय, ते तशाच वेगानं बिलकुल ती गाडी अशी स्पीडनं ग्रीन कॉरिडॉरवरती जाते. ती विमानतळावरती नांदेडच्या विमानामध्ये विमान चालूच केलेलं असते, राईट, एकदम रेडी, बिलकुल पटकन ती पेटी अशी घेतात उचलून आणि मुंबईला पोहोचलं ती गाडी तिथं रेडी असते, ॲम्ब्युलन्स ती सरकन तिथं पोहोचते आणि ज्या ठिकाणी माणसाचं ऑपरेशन चालू आहे त्या ठिकाणी ते हृदय पोहोचतं, त्या ठिकाणी ती किडनी पोहोचते. किडनी वगैरे तरी वेळ चालतो, हृदयाला वेळ चालत नाही. ग्रीन कॉरिडॉरचं अरेंजमेंट केलं जातं. यामध्ये एका माणसाला वाचवण्यासाठी, हे महत्वाचं आहे, एका माणसाला वाचवण्यासाठी एवढं प्रशासन काम करते, तर आपली पण जबाबदारी आहे की आपण याविषयी लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे, लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. आपण या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे आलो आहोत. जे आपण या ठिकाणी ऐकले ते केवळ ऐकून चालणार नाहीये, त्याचं उपयोजन आपण केलं पाहिजे, त्याचा उपयोग आपण केला पाहिजे. जी माणसं डोक्यावरचा ताण कमी करून टाका रे, बस झालं. जी माणसं लग्नामध्ये जुन्या काळामध्ये सगळ्यांचा उपयोग लागत होता, आजच्या काळामध्ये कोणीच लागत नाही. जुन्या काळामध्ये लग्नामध्ये सगळ्यांचा उपयोग लागायचा. आता आपण खेड्यापाड्याने पाहतो, आपण सगळे खेड्याचेच, फार काही शहरातले नाही, काळजी करू नका. खेड्यातलं एखादं लग्न असेल तर त्या ठिकाणी जे माणूस कोणत्याच कामाचा नाही, जे माणूस कोणत्याच कामाचा नाही त्याला समोर उभं करतात तिथं नमस्कार करायला. नमस्कार पाहुणं बसा, नमस्कार सोयरे बसा, नमस्कार काय चल बरं आहे का, बसा. अशी माणसं सांगकामे असतात. कशा असतात? सांगकामे. तसं आपण सांगकामे व्हायचं नाही. आपण आपलं डोकं वापरायचं, आपण त्याचा रिसर्च करायचा. अशी घटना जेव्हा जेव्हा जिथे जिथे घडेल त्या ठिकाणी आपण उपयोगाला यायचं. जिवंतपणी 2 अवयवदान, ते म्हणजे कोणतं कोणतं? जिवंतपणी 1 किडनी आणि लिव्हरचा भाग. जेव्हा आपण निसर्गतः शांत होतो, 2 प्रकारचं दान, नेत्रदान आणि त्वचादान, आणि नंतरचे दान सांगितलं, सगळे आपले अवयव उपयोगाला येतात. हे आपल्याला उपयोगाला आणायचे. एका ठिकाणी लग्न होतं,
त्या लग्नामध्ये असत माझ्यासारखा एक अर्धवट शहाणा उभा होता, सांगक्याम्या होता ते सांगकाम्या. त्याला सांगितलं मालकानं की बा जे कोणी आलं त्याला बोलत जा, पीक पाणी विचारत जा, काय चाललं काय नाही विचारत जा, शांतपणे ऐका बरं का, मस्त आहे का, मजा आहे याच्यामध्ये. आले त्याला विचारत काय चाललं काय, बरं आहे का, कोणत्या गावचे तुम्ही, तुम्ही असं वरुल्याच्या आहोत, कुठल्या तुम्ही तळणीच्या आहोत, कुठल्या तुम्ही बोरगावचे आहेत, बोरगावचे सॉरी, बरं ठीक आहे, बरं चाललंय पीक पाणी चांगलं आहे, हो चांगलं आहे. याला सांगितलं की माणूस आला तर हे बोलायचं आणि बाई आल्याचं हे बोलायचं, माणूस आला तर हे बोलायचं आणि बाई आला तर हे बोलायचं. माणूस आला एक म्हणे पाहुणं कुठलं, ते म्हणे विष्णुपुरीचे, काय नाव, हंबर्डे, काय चाललं, बरं आहे का म्हणे, हो बरं आहे, पीक पाणी सगळं मस्त आहे, चांगलं चाललंय म्हणे, हो चांगलं, बसा म्हणे तिकडे, सॉरी जागा तिथे बसा तिथं. दुसरी एक बाई आली, बाई म्हणे नमस्कार, ते नमस्कार, बाई लग्न झालं म्हणे तुमचं, ती म्हणे नाही, लेकरं बाळ किती म्हणे तुम्हाला. तिनं ताडकन लगावलं, आता लग्न झालं नाही म्हणे, लेकरं बाळ विचारायला. अगोदर काय विचारलं, लग्न झालं का, ती काय म्हणे नाही. लेकरं बाळ विचारायची काय गरज होती, ताडकन मारलं, परत वापस आला, विचार म्हणे मी बाईला असं असं म्हणलं, तसं तसं, अरे तसं विचारच नाही. अगोदर म्हणायचं लेकरं बाळ किती, काय करतात काय नाही. पुन्हा जाऊन उभा टाकला, एक माणूस आला आणि कुठले, त्याने सांगितलं इकडच्या पिंपळगावचे, बरं चाललंय का, हो म्हणे. एक बाई आली, म्हणे बाई लेकरं बाळ किती तुम्हाला, ती म्हणे 2. बाई लग्न झालं म्हणे तुमचं. म्हणजे आपण काय करतो आणि काय वापरतो याला महत्व आहे. मी एवढी जरी बडबड केली असली तरी पण जोपर्यंत तुम्ही जागृत होणार नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतः ठरवणार नाही, तोपर्यंत काही होणार नाही. आपल्याला ठरवावं लागणार आहे. या घटकातला 0 आहे, परंतु मला गरज आहे माझ्या समोर कोणतरी उभं राहण्याची. जोपर्यंत माझ्या समोर कोणतरी राहणार नाही, जसा 0च्या समोर 1 असतो तेव्हा 10 होतो, 0च्या समोर 2 असतो तेव्हा 20 होतो, तर समोरच्या आकड्यांची मला गरज आहे. या कामामध्ये कुणा कुणाला येण्याची इच्छा आहे, हात वर करा. विनामूल्य सेवा. सर नावं लिहून ठेवा. उद्या त्यांनी आजच्या आज त्यांनी नावं सरांकडे द्यायची. ज्या ज्या ठिकाणी आम्ही जनजागृतीसाठी फिरतोय त्या त्या ठिकाणी तुम्ही थोडंसं सहकार्य करायचं, थोडं सहकार्य. आम्ही तुम्हाला कोणत्या हॉस्पिटलला बोलवणार नाही, कोणत्या गावात आम्ही गेलो तर त्या ठिकाणी तुम्ही उत्स्फूर्तपणे सहकार्य करा. म्हणजे या जागृतीच्या माध्यमातून आपल्याला लाज वाटली पाहिजे. आपण श्रीलंकेकडून डोळे घेतो, श्रीलंका सगळ्या जगाला डोळे पुरवते. श्रीलंकेत कायदा आहे, प्रत्येकाचं नेत्रदान केल्या जाते. आपणही आपल्या देशामध्ये जागृती करूयात आणि आपला देश या माध्यमातून सुद्धा स्वयंपूर्ण करूयात. जाऊयात. साथ लागते, सोबत लागते आपल्या माणसांची. 5 मिनिट फक्त भाषा. जब मुश्किल पड़ जाए तुम मेरा साथ मेरा जब पूरी बात बिगड़ जाए, जब मुश्किल पड़ जाए तुम मेरा साथ मेरा नकोली है नकोली जिंदगी है तुम्हारे सिवा, तुम मेरा साथ मेरा हमनवा, तुम मेरा साथ मेरा हमनवा.
जब टकराओ देता हर कोई साथ अंधेरों में न छोड़ मेरा शाम जब टकराओ देता हर कोई साथ अंधेरों में न छोड़ मेरा जब कोई बिगड़ जाए जब कोई मुश्किल पड़ जाए तुम मेरा साथ न कोई है न कोई जिंदगी में तुम्हारे सिवा तुम मेरा साथ जब तक हो अपने वफादारी निभाए हम तुम कसमें जब तक हो अपने कसमें जब कोई बिगड़ जाए जब कोई मुश्किल पड़ जाए तुम मेरा सामने न कोई है न कोई जिंदगी में तुम्हारे सिवा तुम मेरा सामने जब कोई बिगड़ जाए जब कोई मुश्किल पड़ जाए मेरा सारा जब कोई बात बिगड़ जाए जब कोई मुश्किल पड़ जाए तुम
म्हणायचं धन्यवाद. एवढा सुंदर कार्यक्रम, एवढा क्लिष्ट विषय एवढ्या चांगल्या पद्धतीने सहजतेने आपल्यापर्यंत पोहोचवलाय आदरणीय श्री दिवाकर चौधरी सर. त्यांच्यासाठी टाळ्या नकोय. काय सांगितलं त्यांनी? तुम देना मेरा साथ. देणार ना आपण साथ या राष्ट्रीय कार्यासाठी, अवयवदानासाठी, जनजागृतीसाठी. सर हे सगळे साथ द्यायला तयार आहेत ना? यस. आणि हेच या अशा कार्यक्रमातून अपेक्षित आहे. आणि कार्यक्रमाच्या सरतेशेवटी आभार प्रदर्शनासाठी आभार व्यक्त करण्याच्या ऐवजी मी एक घटना सांगतो. आपल्या नांदेडमधून दररोज आपण येताना गोवर्धन घाटावरनं येत असतो. आम्हाला बऱ्याच वेळेस तिथं जावं लागलं, तुम्हाला जाण्याची गरज पडू नये कुणाला पोहोचवण्यासाठी. आणि तिथे गेल्यानंतर एका व्यक्तीला पोहोचवायला गेलो. सरांनी सांगितलं होतं की शब्द आणायचा नाही, मृत्यू शब्द, पण एक ना एक दिवस तिथे जायचंच आहे सर्वांना. आम्ही गेलोत कुणाला तरी पोहोचवण्यासाठी. साधारणतः 100 वर्ष झालं असेल त्या व्यक्तीचं. आणि तो 100 वर्षाचा व्यक्ती गेल्याच्या नंतर तिथे 1-2 जणांनी सांगितलं, सर बोला ना. अरे घाटावर बोला ना, हे काय प्रकार? नाही तुम्हाला बोलता येते, बोला. आणि उभं टाकलो, बोलायला सुरुवात केली. फक्त त्या व्यक्तीकडे पाहिलं जो आडवा झाला होता ना, झोपलेला होता ना कायमचा, त्याच्याकडे पाहिलं आणि सहज शब्द फुटले. कोणते? तो सरनावर आम्ही घाटावर, तो सरनावर आम्ही घाटावर. आणि जणू तो व्यक्ती आता बोलायला लागला. तो व्यक्ती बोलायला लागताय, मंजिल तो मेरी यही थी 100 साल गुजर गए आते आते. मंजिल जीवनाचं ध्येय, अंतिम स्टॉप, डेस्टिनेशन, फायनल ठिकाण तेच आहे. मंजिल तो मेरी यही थी 100 साल गुजर गए आते आते. जिंदगी ने मुझे क्या दिया, अपनों ने जला दिया जाते जाते. यस मित्रांनो, घाटावर कुठे टाळ्या असतात का? घाटावरचा प्रसंग आहे, तिथे टाळ्या नकोय. आणि जेव्हा कायमचे डोळे बंद होत आहेत ना, तेव्हा ते डोळे इतरांना देऊन आपण पुन्हा रिचार्ज होऊ शकतो पुढचे 100 वर्ष जगण्यासाठी. आणि त्यालाच म्हणतात नेत्रदान. आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत करावं रक्तदान, जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत करावं रक्तदान, आणि जाता जाता मात्र करावं नेत्रदान. एवढं जरी केलात तरी आजच्या कार्यक्रमाचं सुफल संपन्न झालं असं मी मानतो. आणि या कार्यक्रमासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माननीय श्री इंजिनियर सम्राट हटकर सर, सोबत आदरणीय कांबळे सर, आणि मागच्या 2 तासापासून आपल्याला खिळवून ठेवणारे आणि सुंदर पद्धतीने हा क्लिष्ट विषय आपणापर्यंत पोहोचवणारे आदरणीय श्री दिवाकर चौधरी सर, या सर्वांचे मी ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस परिवाराच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. आणि या राष्ट्रीय कार्यासाठी आपण सगळेजण सोबत आहोत अशी ग्वाही देतो. आणि कार्यक्रमाचा समापन राष्ट्रगीताने करण्यासाठी सर्वांनी जागेवर उभं टाकण्याची विनंती करतो. परेड सावधान, एक साथ एक आवाज में राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाता जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे. परेड विश्राम. सर्वांनी आपापल्या डिपार्टमेंटमध्ये की हा जो अवयवदान जनजागृती कार्यक्रम, हा जो सुंदर प्रवासाचा हा कार्यक्रम आहे, या प्रवासामध्ये आपण सर्वांनी सम्मिलित व्हावं.